हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे किड्स टिफिन सीरीज मधली मूंग दाल ब्रेड टोस्टची रेसिपी कुठे स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती, तिला मी पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी 2-3 पाण्याने या मुगाच्या डाळीला आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं। आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घेतलेली आहे। थोडंसं पाणी हवं तर आपण टाकू शकता, पण मी अशी कोरडी डाळ घेतली होती। यामध्ये 5 ते 6 काळी मिरी टाकून घ्यायची आहेत, बरोबर 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि ह्या डाळीला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर काळी मिरी तुमचं मूल जेवढं लहान असेल, म्हणजे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहात, त्यामुळे मुलगा जेवढा लहान असेल त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता। जी पेस्ट इथे एकदम बारीक वाटून झाल्यानंतर त्याला मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्येच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ होती, मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेतलं। मिश्रणाला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने आणि मग त्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये पाव कप मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर कन्सिस्टन्सी जी आहे ते जसं आपण बेसनाचा चिला करतो ना, त्या प्रमाणामध्येच ही डाळीच्या पेस्टची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। मुगाच्या डाळीची कच्ची पेस्ट तयार केली होती, त्यामुळे गॅस होऊ नये म्हणून मी पाव चमचा हिंग टाकून घेतले, चवीनुसार मीठ टाकून घेतले, 1 छोटा चमचा हळद पावडर आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट मसाला टाकून घेतला। त्याचबरोबर 1 चमचा भरून इथे मी चिली फ्लेक्स सुद्धा टाकून घेतलेले आहेत। चिली फ्लेक्स इथे टोटली ऑप्शनल आहेत आणि तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे वापरू शकता, कमी जास्त करू शकता। 1 चमचा भरून ऑरिगॅनो सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व जिन्नसला या पेस्टमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे। तर ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मला तेवढीच हवी होती, म्हणून मी याच्यामध्ये पाणी ॲड नव्हतं केलं। आता मी याच्यामध्ये थोडे वेजीस टाकलेले आहेत। तर वेजीसमध्ये इथे मी छोटा गाजर किसून घेतला होता, बारीक चॉप केली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याचबरोबर 2 चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता सर्व जिन्नस जे आहेत ते या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेतले। तर रेडी झाल्यानंतर आता मी इथे ब्रेडचे स्लाइसेस घेतले होते, ह्याच्या कडा कापायच्या नाही आहेत। तर ब्रेडला असे एका ब्रेडचे 3 भाग करून घ्यायचे आहेत, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसेच लांबाकारमध्ये ब्रेड कापून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही त्रिकोणी ब्रेड सुद्धा कापू शकता किंवा एका ब्रेडचे 2 तुकडे सुद्धा करू शकता। आता साईडला मी पॅन गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये 2 चमचे मी बटर टाकून घेतले। बटर, तूप, तेल काहीही टाकू शकता आणि ह्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। बॅटरला एकदम मिक्स करून घ्यायचे आणि मग त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। पॅन चांगला तापलेला होता। आता मी 1 ब्रेड घेतला, त्याला या बॅटरमध्ये डीप करून घेतलं आणि मग त्यानंतर त्याला तव्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे। सेम थिंग मी दुसरा ब्रेड सुद्धा तसंच केलेलं आहे। बॅटरमध्ये ब्रेडला दोन्ही साईडनी कोट करून घ्यायचे आणि लगेचच त्याला तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम इथे मीडियम टू स्लोच ठेवायची आहे। तर 2-3 मिनिटं चांगले ह्याला परतवून घ्यायचे। त्यानंतर ब्रेडची बाजू जी आहे ती पलटवून घ्यायची। एका बाजूने छान असा हा टोस्ट झाला होता, तर ह्याला मला क्रिस्पी असं टोस्ट करायचं होतं, म्हणून एका बाजूने 5 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने 5 मिनिटं मी हा ब्रेडला चांगलं टोस्ट घेतलेलं आहे। आता हे जे मूग डाळीचे ब्रेड टोस्ट आहेत ते रेडी झाले आहेत, त्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। ब्रेड टोस्ट पूर्ण थंड झाले की मग त्यांना मी टिफिनमध्ये ठेवून घेतलेलं आहे। तर हे मूग डाळीचे ब्रेड टोस्ट तुम्ही टोमॅटो केचप बरोबर, मेयोनीज बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर सर्व करू शकता। तुम्ही सुद्धा खाऊ शकता, मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। तर तुम्हाला आजच्या टिफिन सिरीजमधली रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा। ही आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।